आल्यावरची माझी सगळ्यात पहिली फ्रेंड, लग्नानंतर मी पुण्यात आल्यावरची माझी सगळ्यात पहिली बेस्ट फ्रेंड. सिंहासनाधीश्वर मालाचरी लाट योगी लाट श्रीमंतली छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज जय. अरे बापरे, भारी काढलंय ना ही एकदम सही काढली. गणपती बाप्पा. मस्त 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 खूपच छान काढलाय. काढलं खरं. मस्त काढलंय एकदम. छान आहे याची ड्रॉइंग. गुड. मस्त. मस्त. तो तुझा स्पेशल आहे. राजा युग. हाय एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर घरातलं बेसिक असं माझं फक्त हॉल आणि बेडरूमचं आवरून झालेलं आहे आणि किचनचा थोडाफार पसारा बाकी आहे. राजेश ऑफिसला गेले, त्रिशा स्कूलला गेली आहे आणि भरपूर काम आहे. मला भरपूर प्रिपरेशन पण करायचं आहे. कशाचं काय ते हळूहळू तुम्हाला पुढे समजेलच. बट आता म्हटलं चला पटपट आवरून घेऊया पहिले, कारण जोपर्यंत घरातलं व्यवस्थित आवरून होत नाही तोपर्यंत पुढच्या कामाला मला काय होणार नाही. म्हटलं पहिले बेसिक आवरून घेऊया, ब्लॉग स्टार्ट करूया. तुमच्यासोबत मी पुढे शेअर करतेच, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर माझी आंघोळ वगैरे झाली, जेवण झालं आणि आता मी लागले आहे पुढच्या तयारीला, पुढच्या कामासाठी. तर प्रिपरेशन हे करायचं आहे की मला वाटण वगैरे बनवून घ्यायचं आहे. आता ते कशासाठी काय हे मी तुम्हाला सांगते. माझी फ्रेंड आहे शुभांगी, जिला तुम्ही मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये बघितलं असेल. 31st ब्लॉगमध्ये बघितलं असेल. ते आमच्याकडे आलेले आमचे फ्रेंड आहेत, ते खूप आधीपासूनचे. सो त्यांच्याकडे आज आम्हाला जेवायला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रांजलकडे एकदा भेटलेलो आम्ही, 4-5 महिन्यापूर्वी वगैरे झालेलं आमचं भेटणं. सो आज आम्ही सगळे पुन्हा एकत्र येणार आहोत, तर त्याचीच तयारी चालू आहे. आणि जर तुम्ही ते 2 ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आम्ही म्हणजे ज्याच्या कुणाकडे भेटणार असेल तर त्याच्या एकट्याकडे स्वयंपाक नसतो, आम्ही डिव्हाइड करून घेतो. प्रत्येकाने एक मेनू किंवा थोडंफार काहीतरी असं करून घ्यायचं, म्हणजे वेळ वाचतो. ज्याच्या घरी आहे त्याच्या एकट्याच्या अंगावर काम पडत नाही आणि प्रत्येकाच्या हातचं खायला पण मिळतं आणि कामात असा खूप वेळ पण जात नाही, गप्पा पण होता आणि छान वाटतं. काम पण डिवाइड होऊन जातं, तो रिलॅक्स राहतो आपण. सो तसंच काहीसा आज प्लॅन झाला आहे. 31st माझ्याकडे प्लॅन झालेला, त्यानंतर एकदा प्रांजलकडे भेटलेलो आम्ही सगळे. तर शुभांगी म्हणाली की आज माझ्याकडे या म्हणून. मागच्याच वीकमध्ये ॲक्च्युली हा प्लॅन झालेला की नेक्स्ट फ्रायडे भेटूया म्हणून, कारण आता श्रावण पण लागतोय, मग नॉनव्हेज खाणं नाही होणार कुणाचंच. म्हणून मग असं ठरलं की नेक्स्ट फ्रायडे भेटूया, असं आमचं मागच्या वीकमध्येच बोलणं झालेलं. सो आज तो प्लॅन झाला, कारण त्यांना सगळ्यांना एव्हरी सॅटर्डे संडे सुट्टी नसते, अल्टरनेट सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो आम्ही फ्रायडे सिलेक्ट केला. लास्ट विकेंडला शुभांगीला, देवांशला यांना सुट्टी नव्हती, बट आता उद्याचा जो सॅटर्डे आहे त्यांना सगळ्यांना सुट्टी येत आहे. मग नेक्स्ट डे सुट्टी असली की बरं पडतं, म्हणजे आदला दिवस आपण किती लेट झालं गप्पा करण्यात, किती उशीर होऊन गेला तरी काही वाटत नाही. म्हणून आम्ही आजचा विकेंड प्लॅन केला. सो तेच आता चालू आहे. तर मॅक्सिमम तर सगळे नॉनव्हेज खाणारेच आहे, फक्त शुभांगीच आहे जी व्हेजिटेरियन आहे, ती नॉनव्हेज नाही खात. सो मग नॉनव्हेज मेनू बनणार आहे. तर शुभांगी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. तिला म्हटलं मी चिकन फ्राय बनवते, बट चिकन आणायला कोण जाणार माझ्याकडे, म्हणून तिला मी म्हटलं की मी वाटण घेऊन येते. मग ती म्हणाली की तू फक्त वाटण घेऊन ये, बाकीचं सगळं इकडे करूया म्हणून. तर मी आता तेच सगळं प्रिपेअर करून घेते, वाटण वगैरे. आणि तिला म्हटलं तू व्हेजसाठीचं तुझ्यासाठी काही करू नको, मी तिच्यासाठी भेंडीची भाजी बनवून घेणार आहे, कारण स्वतः खायला कंटाळा पण येतो. ती नाही म्हणत होती, ती म्हणत होती की त्याच मसाल्यातून मी माझ्यासाठी शेवभाजी वगैरे बनवेल. तिला म्हटलं नको, स्वतःच्या हातचं खाऊन आपणही बोर होतोच. तिला म्हटलं तुझ्यासाठी भेंडीची भाजी मी घेऊन येते. सो असं काहीसं आहे तिच्याकडे. मग पोळ्या, भाकरी, भात आणि ग्रेव्ही चिकनची ती बनवणार. मी वाटण घेऊन जाणार. सो फ्राय वगैरे तिथे गेल्यावर बाकी गोष्टी होणार आहे.
तर तेच मी आता पटापट सगळं प्रिपेअर करून घेते, वाटण वगैरे आणि तिच्यासाठीची भाजी. आणि त्रिशाला यायला अजून थोडा वेळ आहे. सो ती आली की तिचं थोडं स्नॅक्स वगैरे खाऊन झालं की मग आम्ही निघू. मी आणि त्रिशा लवकर जाणार आहे कारण मग मी वाटण वगैरे बनवून घेते. तर मग असं ठरलं की मी जाईल लवकर, म्हणजे स्वयंपाक लवकर होईल, नंतर निवांत गप्पा वगैरे होतील आणि राजेश मग नंतर येतील मागून ऑफिसमधून आले की. सो असा काहीचा प्लॅन ठरला आहे. तर आता पटापट मी सगळं आवरून घेते. तर भेटूया लवकरच. तसं तुम्ही त्यांना मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये बघितलं आहे, आज पुन्हा बघणार. आणि एकत्र आलो की खूप मस्त मजा येते, धमाल येते. पहिल्या आम्ही रोज भेटायचो, आम्ही जवळ राहत होतो त्यामुळे रोज भेटणं व्हायचं. बट आता थोडंसं लांब राहतो आणि प्रत्येकजण बिझी झाले, मुलं मोठी झाली, त्यांची फुल टाईम स्कूल वगैरे असते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे फ्रिक्वेंटली भेटणं नाही होत. बट मागच्या आठवड्यात शुभांगीचा माझा फोन झाला तर ती बोलली की या तुम्ही माझ्याकडे नेक्स्ट वीकेंडला. सो मस्त प्लॅन झाला आहे आज. तर मजा येणार आहे भरपूर. त्रिशा तर खूप एक्सायटेड आहे युगला आणि त्रिशा तर खूप एक्सायटेड आहे युगला आणि देवांशला भेटण्यासाठी, कारण ते तिघं पण खूप मजा मस्ती करतात आणि छान एन्जॉय होतो त्यांचा पण तिघांचा. तर चला आता मी पटापट तयारी करून घेते. तर वाटण माझं इथे बनवून तयार झालेलं आहे. मस्त कलर आलाय, परतलं पण एकदम छान आहे. आणि इकडे शुभांगीसाठीची भेंडीची भाजी. तर माझी तयारी झाली. आता ही जे प्रिपरेशन होतं स्वयंपाकासाठीचं ते तर झालंय करून. आता थोड्या वेळात आम्ही रेडी होऊन निघणार आहे. तर जस्ट माझं सगळं आवरलं, त्रिशा पण रेडी झाली. आता आम्ही निघतोय. 5 वाजत आलेत ऑलमोस्ट. 5ला ॲक्च्युली पोचायचं होतं आम्हाला, बट मला सगळं आवरतं करता थोडं लेट झालं. सो आता निघतोय आम्ही. चला तर मग तुम्हाला गेल्यावर दाखवते आता काय काय होतंय, कसं होतंय ते. त्रिशा तर बाहेर पण गेली आवरून. त्रिशा दरे बॅग घे 1 मिनटं. ह्याच्यात सगळं पॅक करून घेतलंय देवांसाठी आणि युगसाठी खाऊ पण घेतलंय. आणि आता आम्हाला छोटं मोठं खाण्यासाठी स्नॅक्स पण घेतलंय गेल्यावर खाण्यासाठी. लिफ्ट कॉल कर त्रिशा. काहीतरी राहिलं ग, दुसरा मोबाईल माझा. चलो, त्रिशाची फेवरेट राईड पेक्षा फेवरेट राईड सतरूप राईड आहे. आमच्या गाडीत पहिले नव्हती ना, पहिले तर हीच होती. म्हणजे सनरूफवाली कार घ्यायच्या आणि तो ऑटोच राईड होती ना फेवरेट. आमची गाडी. आता मी निघालो आहे. 5 ते 10 मिनिटात पोहोचू. तर शुभांगीकडे पोचल्यानंतर छान असा संध्याकाळचा चहा झाला, छोटं मोठं आमचं स्नॅक्स वगैरे खाऊन झालं. त्यानंतर आम्ही स्वयंपाकाला लागलो आणि दोघी मिळून मस्त पटापट सगळं बनवून घेत होतो. फार वेळ नाही लागला, दोघी मिळून बनवत होतो त्यामुळे. मी चिकन फ्राय. चिकन फ्राय साठी टमाटर काय आहे? इकडे चिकन आहे, इकडे मटण. ग्रेव्ही आहे. मटण नाही आहे, ग्रेव्ही आहे. इकडे फिश फ्राय साठी करायचं आहे अजून. इकडे चिकन आहे म्हणे, इकडे मटण आहे म्हणे. बापरे, लाल तिखट मसाला. हो, आता ह्याच्यात टाकताय, मला वाटलं जास्त भाजीत टाकताय. एवढा मसाला टाकला तर भाजी किती तिखट होईल. पैसे त्रिशालाच द्यायची मग ती. काय ग खाण्यावर करते? मी पाणी जास्त पेल. पाणी जास्त पिशील पण खाशीलच का? हा. पुण्यात आल्यावरची माझी सगळ्यात पहिली फ्रेंड. लग्नानंतर मी पुण्यात आल्यावरची माझी सगळ्यात पहिली बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड हायलाइट करा. खूप दिवसानंतर प्लॅन झाला आमचा हा. हो ना. हो की नाही? हो की नाही त्रिशू? हो.
एक्साइट होती का तू फ्रेंडला भेटायला? हो. सकाळी स्कूलला जायच्या वेळेसच आजचा माझा दिवस खूप छान आहे म्हणे, कारण देवांशकडे जायचंय. देवांश तर खूप हॅपी होता कारण देवांशला फ्रेंड भेटणार होती. ना. चलो आम्ही चाललो खेळायला. हो, खेळा खेळा. आम्ही स्वयंपाक करत होतो तोपर्यंत इकडे त्रिशाचं आणि देवांशचं खेळणं, ड्रॉइंग वगैरे करणं हे चालू होतं. त्यानंतर थोड्याच वेळात राजेश पण ऑफिसमधून डायरेक्ट आले होते इकडे आणि छान सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. मी तर काय पोचलोच नसतो आता. मी 5:30 ला निघलो तरी आता पूर्ण रेडी तो ऑर्चिडचा मार्ग तो हा नाही का बिटवाईस तिथून जाम येतं डायरेक्ट याच्यापर्यंत आपल्या ह्याच्यापर्यंत. नाही मग बरं झालं ना. घरी येऊन केलं ते बरं झालं. मी आलो त्याच वेळेस ऑर्चिड बसतं जाम फ्रायडेला असतो. स्वयंपाक आमचा मस्त बनवून तयार झालेला आहे. इकडे आहे ही मस्त चिकन रस्सा भाजी, इकडे चिकन सुक्का, इकडे भात, कांदा टोमॅटो आणि या पोळ्या झाल्याय, भाकरी करायच्या बाकी आहेत. अजून काय आता? हा, इकडे शुभांगीसाठीच आहे रस्सा बनवलाय. ह्यात ती थोड्या वेळाने शेव ऍड करेल. मी भेंडीची भाजी घेऊन आली आणि एक भातासोबत खाण्यासाठी शेव भाजी. असा स्वयंपाक झालेला आहे. राजेश पण आलेत. दोघं काय करताय रे तुम्ही दोघं? ड्रॉइंग. मी केली तीच काय करते? दुसरं काय करून झाली होती ना ही ड्रॉइंग. पण मला परत करायची. आणि त्रिशाचा आणि देवांशचा खेळायचं चालू. त्रिशाचा पण पहिला फ्रेंड आहे हा पुण्यातला, है ना त्रिशा? आणि माझी ड्रॉइंग आहे. तुझी ड्रॉइंग आहे का? हा, भारी काढली रे. आणि ही मस्त काढली आहे. ही बी आहे. अरे वा, ड्रॉइंग क्लास लावलाय का तू? नाही. मस्त काढली रे ड्रॉइंग, छान आहे तुझं. ही बी आहे. हे पण मस्त काढलंय. अजून ही बी आहे. अरे वा वा वा, मस्त. आणि अजून ही बी आहे. अरे वा, छान करतो तू ड्रॉइंग. किती सुंदर काढलंय. काकांना दाखव. मस्त काढलंय बघ. ओ देवांशची ड्रॉइंग बघितली का तुम्ही? ही पहिली खूप मस्त आहे. drawing. शुभांगी याला क्लास लावलाय का ग ड्रॉइंगचा? कसला भारी काढतो. मस्त. हे त्याने पुढे बघा तुम्ही अजून. वा, मस्त काढलंय. छान करतो रे. कलरिंग पण मस्त आहे तुझं, दाखव. वा वा वा, मस्त त्यानंतर ही छान आहे. काढलंय. नाईस, अरे बापरे, भारी काढलंय ना. ही एकदम सही काढली. गणपती बाप्पा मस्त. मस्त कलर पण करण्यात आला. छान काढली तू. शेड येतो शेड. हो का? अजून मस्त. त्यानंतर ही बी आहे. प्रांजल आणि ते केव्हा येतील आता? त्यानंतर निघालेत का ग ते? हे बघ हे. अच्छा, येतील मग आता. हो, बघितलं ना मी. मस्त आहे. खूपच छान काढलाय. काढलं तरी. मस्त काढलंय एकदम. छान आहे याची ड्रॉइंग. गुड. मस्त. मस्त काढला. त्याच्या बाबांची आहे वाटतं. हाय. नाचा. फक्त तुझा स्पेशल आहे. नाचा. युग हाय एव्हरीवन. चला तर सगळे आलं. आणि थोड्याच वेळात प्रांजल आणि सुजित युग हे पण आले होते. मग ते आल्यानंतर आम्ही मस्त जेवायला बसलो. सगळ्यांनी मस्त एकत्र असल्यामुळे पोटभर जेवण केलं आणि सगळा स्वयंपाक छान झालेला होता. मस्त झाला. मुलांनी पण एकदम एन्जॉय करत जेवण वगैरे केलं होतं. कॅनडा, फ्रान्स, अरे वा, सांगा ना. पाकिस्तान, ते नका विचारू. सिंगापूर, जर्मनी, बर्लिन, इंडिया, तिकडे बघ. इंडिया. न्यू दिल्ली सांगितलं ना. व्हेरी गुड. जपान. हा, करेक्ट. रशिया, ऑस्ट्रेलिया झालं. ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया,
करेक्ट कोलंबो, परफेक्ट. बांगलादेश, ढाका, भूतान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, Israel. Israel. इस्रायल, इराण, करेक्ट. बघ तिने सांगितलं त्रिशा त्याने. नाईस, व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप. Wow. सगळे व्यवस्थित. हां आते कदम, आते कदम, आते कदम, महालास, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्नातली पट्टी, अट्ला प्रधान वैठित, न्यायालंकार मंडित, लाडनीती धुरंडल, प्रौढ प्रताप फुलंडल, सटले कुलावटंस, सिंहासनाधीश्वर, मालाचडी लाज, योगी लाज, श्रीमंतली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज जय. बाय. तर घरी आलो आम्ही आता म्हणजे येऊन ऑलमोस्ट अर्धा तास झाला. आता 1 वाजत आला आहे आणि अर्धा तासापूर्वी आम्ही घरी आलो. मस्त छान जेवण झालं, भरपूर गप्पा झाल्या. ॲक्च्युली आम्ही गेम पण खेळलो, दमशराज वगैरे, कारण त्रिशा आणि देवांश म्हणत होते म्हणून. सो मजा आली त्याच्यात पण. आणि तेव्हा काय माझं व्हिडिओ घेणं झालं नाही. गप्पांमध्ये किंवा असं काही खेळण्यामध्ये मी पूर्ण विसरून जाते की आपल्याला व्लॉग घ्यायचा आहे म्हणून. सो ते दमशराज वगैरे खेळलो त्या दोघांसोबत आम्ही. त्यानंतर मग ते खेळून झाल्यावर तुम्ही बघितलं युग खूप मस्त शिवगर्जना वगैरे म्हणाला. छान वाटलं. असं एक एक ॲक्टिव्हिटी चालू होत्या. त्याचं शिवगर्जना म्हणून झाल्यानंतर उद्या देवांशच्या स्कूलमध्ये काय ते ग्रुप डिस्कशन काइंड ऑफ काहीतरी आहे, तर त्याने त्याचं प्रिपरेशन केलेलं ते म्हणून दाखवलं. असं सगळ्या गोष्टींमध्ये बराच वेळ गेला. आणि अचानक आमचा उद्या पण एका ठिकाणी जाण्याचा प्लॅन झाला. असं काय असं ठरवलं काहीच नव्हतं, बट गप्पांमधून बोलण्यामधून पुन्हा आमचा उद्या 1 डे रिटर्नसाठी मस्त असं पुन्हा एका छोट्याशा पिकनिकला जाण्याचा प्लॅन झाला. कुठे काय ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळेलच. सो पुढचा व्लॉग पण अजिबात मिस करू नका. छान मजा येणार आहे आणि खूप वर्षांनी म्हटलं तरी चालेल आम्ही असा कुठेतरी आउटिंगला 1 डे का असे ना असा प्लॅन करतोय तिघं मिळून. कारण खूप दिवस झाले असा प्लॅन झालाच नव्हता. सगळेजण बिझी, स्कूल ह्या सगळ्या गोष्टींमुळे नाही झालं. बट उद्या एकदम अचानक मस्त प्लॅन झालेला आहे. बघूया आता तो कसा होतो काय, आणि छानच होईल. तर नेक्स्ट व्लॉग बघायला पण अजिबात मिस करू नका. चला तर मग भेटूया पुढच्या छानशा व्लॉगमध्ये. आणि तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.